गणेश, एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट, पोलिसांनी आता सांगितलं की आम्ही 5 मिनिटांत आंदोलकांना इथून दूर केलंय। सध्या तुम्ही बदलापुरात आहात, काय स्थिती आहे? तणाव कायम आहे का? नक्कीच तणाव कायम पाहायला मिळतोय, कारण की जरी स्टेशन परिसर आहे त्या स्टेशन परिसरातून बाजूला जरी केलं असलं तरी बाहेरच्या भागांमध्ये आहे ते आंदोलकर्ते ज्या गल्ल्या आहेत आणि या गल्ल्यांमध्ये आहे ते लपलेले पाहायला मिळतात। आणि आपण इथे दृश्य बघतोय ज्या ठिकाणी ही बस खरं तर फोडण्यात आली होती आणि या बस फोडली त्या भागामध्ये आता पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि या ठिकाणी पोलिसांकडून ती बस आहे ते बाजूला करण्याचं काम देखील आहे ते होताना पाहायला मिळतंय, कारण की गाडी जो आहे ते पोलीस कर्मचारीच खरं तर आता ही गाडी आहे त्या गाडीवर बसून गाडी बाजूला करण्याचं काम आहे ते होताना पाहायला मिळतंय, कारण की या बसची आहे ती पूर्णतः नासधूस आहे ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर खाजगी वाहनं आहेत, या खाजगी वाहनांना देखील आहे ते टार्गेट केलेलं पाहायला मिळतंय, कारण की ज्या स्टेशन परिसरामध्ये लावण्यात आलेल्या बाईक असतील 4 व्हीलर असतील याच्यावर देखील आहे ती दगडफेक झालेली पाहायला मिळते। आता पोलिसांकडून ही बस आहे ती खरं तर बाजूला करण्याचं काम आहे ते सुरू केलेलं आहे, मात्र आंदोलकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या आंदोलकर्त्यांना आता बाहेरच्या बाजूला पोलिसांचं सर्च ऑपरेशन ते सुरू झालेलं आहे, कारण की जो स्टेशनचा परिसर होता तो स्टेशनचा परिसर पूर्णतः रिकामा केलेला आहे, मात्र जो बाहेरचा परिसर आहे तो अद्यापही रिकामा आहे तो केलेला नाहीये। आणि त्यामुळे पोलिसांकडून आता खरं तर बाहेरच्या परिसरामध्ये लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळते, कारण की ज्या SRPFच्या तुकड्या असतील, पोलिसांच्या विविध तुकड्या असतील, या सगळ्या तुकड्या आहेत त्या या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत आहेत। ज्या गल्ली गल्लीमध्ये लोक काही लपलेली आहेत त्यांना देखील बाजूला करण्याचं काम आहे ते होताना पाहायला मिळतंय, कारण की आपण थेट ही दृश्य बघतोय की दंगल विरोधी पथक आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि ह्या सगळ्या लोकांना असेल, बस असेल, ज्या काय गाड्यांच्या नासधूस केलेल्या आहेत या सगळ्या नासधूस केलेल्या सर्व गाड्या आहेत त्या बाजूला करण्याचं सध्या काम आहे ते केलं जात आहे, कारण की जरी पोलिसांकडून सांगितलं जात असेल 5 मिनिटांमध्ये खरं तर रेल्वे स्थानक आहे ते रिकामं केलं जरी असलं तरी बाहेरचा भाग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये अद्यापही आंदोलकर्ते आहेत ते पाहायला मिळत आहेत। मात्र ही बस आता ही बाजूला केली जाईल आणि त्याच्यानंतरून हा रोड देखील आहे तो पोलिसकडून चालू करण्याचा प्रयत्न आहे तो होताना पाहायला मिळतो। मात्र आंदोलकर्ते आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ते लपलेले आहेत, त्यामुळे पोलिसांकडून या लपलेल्या आंदोलकांना देखील